आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक प्रकल्प येथे स्लॅब कोसळून मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली। 2 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या मिसिंग लिंकवर खड्डे सुद्धा पडले आहेत। या प्रकल्पाच्या दर्जावरून आणि प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीवरून काँग्रेस नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत कडक शब्दात टीका केली। प्रकल्पाच्या दुरावस्थेवर संताप व्यक्त करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे हे आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे। देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतात, पण हा इन्फ्रामॅन नेमका काय करतोय हेच कोणाला समजेनासं झालं आहे। उद्घाटनानंतर लगेचच पडलेल्या खड्ड्यांवरून जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ही केवळ एक टेस्ट होती असं बेजबाबदार वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस करतात, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी हे खड्डे किरकोळ असल्याचं सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी तिथे बळी दिला गेल्याची चर्चाही मध्यंतरी कानावर आली। इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली फक्त मोठ्या घोषणा करायच्या, अवाढव्य आकडे दाखवायचे आणि शेवटी मात्र कामाचा बोजवारा उडवून गोंधळ घालायचा हेच या सरकारचं काम आहे असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। मिसिंग लिंकची काय हालत झाली आहे आपण बघतोच आहे। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतलंय देवेंद्र दादा आपण, आणि इन्फ्रामॅन काय करतोय नेमकं हे काय समजत नाहीये महाराष्ट्राला, देशाला। कशासाठी हा गोंधळ? आणि तुमच्या तोंडून वाक्य निघतं की हे टेस्ट होती, तुमचे अधिकारी म्हणतात आहे की खड्डे किरकोळ आहेत। काय सुरू आहे? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळी क्रेडिट तुम्ही घ्यायचं आणि टक्केवारीचं क्रेडिट कोण घेईल बरं? आजच्या या सरकारमध्ये जे काही सुरू आहे ते असहनीय आहे। एक गोष्ट कानावर आली होती की ज्यावेळेला मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे काय बळीगिळी पण दिला म्हणताय। म्हणजे हे सरकार करतं काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, मोठे मोठे आकडे त्या ठिकाणी टाकायचे आणि सगळे गोंधळ घालायचे। म्हणजे आज जो प्रकार मिसिंग लिंक सोबत झालेला आहे, महाराष्ट्र तुम्हाला माफ करू नाही शकत। तुम्ही या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि भाजपचं किंवा महायुतीचं हे जे सरकार आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही करत आहे, हे टक्केवारीमध्ये त्या ठिकाणी चालतंय। 40% टक्केवारीमध्ये चालतंय ते। आणि हे जे काही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्सचे तुम्ही गोंधळ घालता ना, त्या डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये दुसरं काहीतरी तुमचं नियोजन असतं। हे थांबवा, हे नाही महाराष्ट्राला आवडत आहे, बिलकुल नाही आवडत आहे। हे टक्केवारीचं सरकार आहे। माय बापो, हे लक्षात ठेवा।